हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या आपल्या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ड्रेसची पूर्ण कटिंग कशा पद्धतीने करायची. तर इथे हा ड्रेस पीस आहे आणि ड्रेस पीसची पूर्ण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कटिंग दाखवणार आहे. तर इथे हा ड्रेस मी घेतलेला आहे. हा ड्रेस पूर्ण कॉटनचा आहे आणि त्यावर एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे आणि शिवाय यावर स्टोन वर्कही आहे. तर स्टोन वर्क करताना म्हणजे जेव्हा आपण स्टोन वर्कचे कापड स्टिच करत असतो किंवा ड्रेस शिवत असतो किंवा ब्लाऊज शिवत असतो, तेव्हा विशेष काळजी घ्यायची असते की हे स्टोन जर आपल्या मशीनच्या सुईखाली आले तर आपल्या सुया मोडल्या जातात आणि कधी काय होतं, आपला दाबही मोडला जातो. कारण आपण मशीनला मोटार बसवलेली असते आणि ही मोटार बसवल्यामुळे आपल्याला पटकन लक्षात येत नाही आणि शिलाई भरकन मारली जाते. तेव्हा एखादा स्टोन जर सुईखाली आला तर आपली सुई तुटली जाते आणि दाबही तुटला जातो. तर यावेळेस दाब तुटण्यापेक्षा दाबच्या खाली जी पट्टी असते आपली, ती पट्टी कधी आतल्या बाजूला दुमडली जाते. तर ह्याकरता विशेष काळजी घ्यायची का स्टोन वर्क करताना शिलाई व्यवस्थित करायची, हळूवारपणे करायची आणि शक्यतो जे खडे असतात किंवा स्टोन असतात ते शक्यतो काढून टाकायचे जिथून आपली शिलाई येणार आहे तेवढ्या भागातले. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ड्रेसची पूर्ण कटिंग दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला खूप साऱ्या टिप्स व ट्रिक्स या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर इथे बघा, मी टॉपचं कापड पूर्ण अंथरून घेतलेलं आहे. तर हे टॉपचं कापड एका बाजूला पूर्ण वर्क आहे, पुढच्या बाजूला पूर्ण त्याच्यावर वर्क आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि स्टोनही चिटकवलेले आहेत. तर तो भाग मी आपल्या उंचीप्रमाणे कापून घेतलेला आहे आणि त्यावर मापे टाकून घेतलेला आहे. हा साधारण 34 उंचीचा आणि 30 छातीचा आणि 26 कमरघेरचा अशी मापे टाकून घेतलेली आहेत आणि मग त्याची पूर्ण कटिंग मी करून घेतलेली आहे. तर आता पुढचा भाग आपला कटिंग करून झालेला आहे. तर हाच पुढचा भाग आपल्याला ठेवून मागच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे. तर मागचा भाग काढण्यासाठी मी इथे जे कापड उरलं होतं त्याची डबल घडी करून घेते आणि नेहमी घडीची बाजू ही आपल्या बाजूला ठेवायची आणि त्यानंतर कटिंग करायचं आहे. आता पुढच्या भागापेक्षा 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे, कारण पुढच्या भागाला बॉटमला किनारीला म्हणजे किनार आहे आणि ती डिझाईनची जी पट्टी आहे ती आतल्या बाजूने दुमडलेली आहे. पण जेव्हा आपण आता मागचा भाग शिवणार आहोत तेव्हा आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायला लागणार आहे, कारण ते आपल्याला आतमधल्या साईडला ते पट्टी दुमडून घ्यावी लागणार आहे. म्हणजे 1.5 इंच जेव्हा आपण एक्स्ट्रा घेऊ तेव्हा पूर्ण कुर्त्याची साईज ही एकसारखी होणार आहे. तर या पद्धतीने मी पुढील भाग ठेवून घेतलेला आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून घेऊन पूर्ण त्या ड्रेसची कटिंग करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ड्रेसची कटिंग करून घ्यायची आहे. यानंतर मी आता यातूनच बाही कटिंग करून घेणार आहे. तर बाही इथं साधारण 4 इंचाची आहे. तर 4 इंचाची बाही इथं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता इथे पुढचा गळा हा गोल आहे आणि गळ्यालाही एम्ब्रॉयडरी दिलेली आहे. गळ्याच्या भोवती वर्क दिलेला आहे, म्हणजे इथे आपल्याला इथे गोलच गळा घ्यावा लागणार आहे. तर हा गोल गळा कशा पद्धतीने स्टिच करायचा याचा व्हिडिओही मी आपल्या चॅनेलवर नक्कीच टाकणार आहे. तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओही पहा. तर म्हणजे जेव्हा गळ्याच्या भोवती वर्क असतो तेव्हा तो गळा कशा पद्धतीने शिवायचा याचा मी सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे आणि तो आपल्या चॅनेलवर अपलोड करणार आहे. तर तोही व्हिडिओ तुम्ही बघा. अगदी साधी आणि सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. विदाऊट कॅनव्हस लावता तुम्ही हा गळा कशा प्रकारे तयार करू शकता ते मी त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे.
तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. आणि व्हिडिओ कसे आवडतात तेही तुम्ही नक्की शेअर करा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर आता इथे बघा माझं पूर्ण ड्रेसची म्हणजे वरच्या टॉपची कटिंग पूर्ण कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला पायजामा कटिंग करायचा आहे. तर इथे पायजामा हा चुडीदार पाहिजे कस्टमरला, तर चुडीदार कटिंग करायचं आहे आपल्याला आणि भरपूर अशा चुन्या घ्यायच्या आहेत. तर मी इथे पहिले कापड हे जे 2.5 मीटर कापड आहे ते मी पहिले मोजून घेतलं. त्यानंतर ते 4 पदरी एकमेकांवर 4 पदर ठेवून घेतले आणि आपला नेफा जो आहे, नेफ्याचा जो भाग आहे तो पहिले कटिंग करून घेतला. आणि आता जो उरलेला भाग आहे त्यातून आपल्याला चुडीदारसाठी कटिंग करायची आहे. तर नेफा पहिले मी कट करून घेतलेला आहे आणि चुडीदार नेहमी कट करताना हा क्रॉस कपड्यावर कटिंग करायला लागते. यासाठी मी नेफा हा पहिले काढून घेतला, म्हणजे आपल्याला बाकीची जी कटिंग करायची आहे ती क्रॉस कपड्यावर करायची. यासाठी मी नेफा आधी काढून घेतला. तर आता बघा इथे मी कापड पूर्ण अंथरून घेतलं आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तर या पद्धतीने आपल्याला कापड अंथरून घ्यायचं आहे. क्रॉस कापड अंथरायचं आहे आणि क्रॉस कापड अंथरल्यानंतर त्यावर मी हे जे पेपर पॅटर्न आहे, म्हणजे चुडीदारचं माझ्याकडे जे पेपर पॅटर्न आहे ते ठेवून घेतलेले आहे आणि त्या पद्धतीने कटिंग करणार आहे. हे पेपर पॅटर्न 30 साईजचं आहे. तर मी इथे थोडं म्हणजे 2-2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेणार आहे. जर आपल्याला जास्त चुन्या पाहिजे असतील तर आपण हे बॉटमच्या बाजूने 5 ते 4 इंचापर्यंत वाढवून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने बघा मी इथे वाढवून घेत आहे. आणि साईडनेही जेव्हा आपल्याला सीट घेर जास्त असेल तर हा साईडनेही आपण वाढवून घ्यायचा आहे. तर मी इथे 1-1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेत आहे. आणि या पद्धतीने पूर्ण ड्रॉ करून झाल्यानंतर मी त्याची कटिंग केली आहे. आणि एका बाजूची कटिंग झाल्यानंतर हा पार्ट आपल्याला दुसऱ्या बाजूवर ठेवायचा आहे आणि मग त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा मी एक पार्ट कटिंग केलेला आहे आणि हा पार्ट पूर्ण कटिंग झाला की तो पार्ट आपल्याला दुसऱ्या साईडला मी जी क्रॉस घडी घातलेली आहे त्या क्रॉस घडीवर ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चुडीदारची कटिंग करू शकता. माझ्याकडे पेपर पॅटर्न कटिंग केलेले होते, त्यामुळे कमी वेळेमध्ये जास्त प्रकारे कटिंग कशी करू शकता. तर तुम्ही या पद्धतीने पेपर पॅटर्न कटिंग करून ठेवले तर तुम्ही वेगवेगळ्या साईजचे चुडीदार कटिंग करू शकता. म्हणजे याच्यामध्ये थोडा कमी जास्त माप वाढवून तुम्ही कटिंग करू शकता. तर चला इथे आपला पूर्ण ड्रेस कटिंग करून झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण ड्रेसची कटिंग करू शकता. चुडीदारची आणि कुर्त्याचीही मी कटिंग पूर्ण दाखवलेली आहे. तर आता आपल्याला हा ड्रेस पूर्ण शिवायचा आहे, तो कस्टमरला उद्या द्यायचा आहे. तर मी ह्याचा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर शेअर करणार आहे. म्हणजे टॉप जेव्हा मी शिवणार आहे त्याचा व्हिडिओ नक्कीच मी शेअर करणार आहे. तर आता आपल्याला ब्लाऊजचीही कटिंग करायची आहे. तर एकाच मापाचे 2 ब्लाऊज माझ्याकडे कस्टमरचे आले आहेत आणि एक ब्लाऊज अस्तरचा आहे आणि एक ब्लाऊज कॉटनचा आहे. म्हणजे कॉटनचा 2x2चं पीस आहे. तर तिला ते दोन्ही ब्लाऊज उद्या द्यायचे आहेत आणि हा ड्रेसही मला उद्या द्यायचा आहे. तर आता मी ह्या ड्रेसची आज कटिंग करून ठेवते. आता वाजलेले आहेत 6:30 ते 7 झालेले आहेत. तर हे सगळं कटिंग करून ठेवणार आहे. जर वेळ भेटलाच तर त्यातलं एखादं शिवणार आहे, नाहीतर मग उद्याच्या दिवसामध्ये हे सगळं मला शिवणकाम करायचं आहे. तर हा ड्रेस पूर्ण करायचा आहे. एक अस्तरचा ब्लाऊज आहे आणि एक साधा ब्लाऊज आहे. हे सगळे कपडे मला उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तयार करून, हे एकाच कस्टमरचे असल्यामुळे ते कस्टमर येणार आहे. आणि आता इथे बघा माझा ड्रेस पूर्ण कटिंग करून झालेला आहे आणि उरलेल्या कपड्यातून मी कळी लावण्यासाठी कापड काढून घेत आहे. त्याची कटिंग करून घेतलेली आहे. आणि नॉड म्हणजे पायजाम्याला चुडीदारला जी नॉड असते कमरेला ती काढण्यासाठी 1.5 इंचाची पट्टी मी अशी लांब काढून घेत आहे. जेवढी आपल्याला नॉट बनवायची आहे तेवढ्या मापाची पट्टी मी इथं काढून घेत आहे.
तर अशा पद्धतीने आता आपला ड्रेस तर पूर्ण कटिंग करून झालेला आहे. यानंतर आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि ब्लाऊजची कटिंग झाल्यानंतर मग समजा जर एखादाच ब्लाऊज जर मला शिवता आला तर मी तो आज शिवणार आहे, नाहीतर मग हे नंतर उद्यानंतर म्हणजेच उद्या मला हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवायचेच आहेत. तर इथे बघा हे एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज आहे. हा 2x2चा एक साधा पीस आहे आणि हे दुसरं पीस आहे निळं, ते मोरपंखी कलरचं, ते अस्तरचं आहे. तर तो अस्तरचं ब्लाऊज आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण मी कटिंगच दाखवलेले आहे. ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची. एकाच मापाचे 2 ब्लाऊज असेल तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता. आता मी हा साधा ब्लाऊज कटिंग करून घेत आहे. साध्या पिसावर मापे टाकून कटिंग करून घेते आणि हेच कटिंग मी अस्तरवर ठेवून अस्तर कटिंग करून घेणार आहे आणि मग ते अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून मेन ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 2 ब्लाऊज एक ड्रेस उद्या शिवून तयार ठेवायचं आहे. तर आता कटिंगमध्येच माझा जवळजवळ 1 ते 1.5 तास गेलेला आहे आणि आता हे ब्लाऊज माझे कटिंग करून झालेले आहे. त्यातल्या त्यात मी हा एक ब्लाऊज म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर हा एक ब्लाऊज जो साधा आहे, म्हणजे ह्याला अस्तर लावायचं नाही, तर हा ब्लाऊज माझा शिवून होईल. तो मी आज रात्री शिवून घेणार आहे आणि उद्या ड्रेस आणि हा जो ब्लाऊज आहे अस्तरचा तो उद्या शिवणार आहे. आणि हे दोन्ही ब्लाऊज साधे आहेत, म्हणजे कटोरीचा ब्लाऊज आहे आणि गोलगळे आहेत. त्यामुळे याची मी फक्त कटिंगच तुम्हाला दाखवते आणि याचे स्टिचिंगचे व्हिडिओ काय मी शेअर करणार नाही, कारण तेवढा वेळच नाही. तर अशा पद्धतीने हे आपलं काम चालू असतं. आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटला ते पण तुम्ही नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा.